आधुनिक शहरांसमोरील काही मोठ्या आव्हानांवर अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी आयोजित ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026ला आज मुंबईत सुरुवात झाली। या 2 दिवसीय परिषदेत अनेक ब्रिक्स राष्ट्र आणि सुमारे 15 शहरांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी या परिषदेला संबोधित केलं। तंत्रज्ञानाने गतिशीलता आणि पायाभूत सुविधांपासून ते सुशासन आणि सार्वजनिक सेवांपर्यंत नागरी व्यवस्थापनात बदल घडवून आणला आहे असं ते म्हणाले। मात्र केवळ तंत्रज्ञान आणि सरकारी कृती भविष्यातील शहरं साकार करू शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं। सहकार्य ही आजच्या काळाची गरज आहे, तेव्हा ही परिषद केवळ चर्चेपुरता मर्यादित राहू नये तर त्या विचारांचं प्रत्यक्ष कृतीत आणि भागीदारीत रूपांतर व्हायला हवं असं प्रतिपादन राज्यपालांनी केलं। शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे तर मोठी संधी म्हणून पाहिलं पाहिजे। आजच्या काळात शहरांसमोरील आव्हाने समान असल्याने त्यांचे समाधानही सीमांच्या पलीकडे जाऊन शोधावं लागेल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्हमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। शहरं ही केवळ प्रशासकीय सीमा नसून नवकल्पनांच्या प्रयोगशाळा आणि शाश्वत विकासाची इंजिनं आहेत। त्यामुळे शहरांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले।